शिंदे सेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या वादाची मालिका थांबायला तयार नाही। संजय गायकवाडांच्या मारहाणीच्या व्हिडिओनंतर आता मंत्री संजय शिरसाटांचा नोटांच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ संजय राऊतांनी पोस्ट केला आणि मोठी खळबळ उडाली। पैशांच्या बॅगेच्या शेजारी संजय शिरसाट बसलेत असा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत ते फोनवर बोलतायत आणि या बेड शेजारी पैशांची मोठी बॅग असल्याचं स्पष्ट दिसतंय। शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवरती भविष्यामध्ये नक्कीच कारवाई होणार आहे। हे जे संबंधित मंत्री आहेत ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यांचा एक व्हिडिओ मला आत्ता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसत आहेत त्याच्यामध्ये। यापूर्वीच वीट्स हॉटेल लिलाव प्रकरणी शिरसाट अडचणीत आले। आता या नोटांच्या बॅगेमुळे शिरसाटांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। राऊतांच्या आरोपानंतर आता शिरसाट यांच्या स्पष्टीकरणाकडे वळूया। व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या बॅगेत पैसे नाहीत तर माझे कपडे होते असं संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ कुणी काढला याबद्दल आक्षेप नाही, मात्र संजय राऊतांनी त्यांच्या मनातील मळमळ बाहेर काढली असं शिरसाट म्हणाले। ठाण्यात एक रुग्णालय आहे, त्या रुग्णालयात संजय राऊतांचे हातपाय बांधून त्यांना दाखल करावं लागेल असं देखील शिरसाट म्हणाले। अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असत्या ना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही। एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेले होते मला। आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत, यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात। मंत्री शिरसाट यांच्यानंतर बातमी आता आमदार गायकवाडांची। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये एकाला मारहाण केली होती। या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल झालाय। पाहूयात 60 सेकंदात बातमी। साम टीव्हीच्या दणक्यानंतर आता कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला गुन्हा मात्र अदखलपात्र आहे। तब्बल 2 दिवस पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते, मात्र कारवाई केली तर तीही अदखलपात्र गुन्ह्याची। विशेष म्हणजे दाखल झालेल्या गुन्ह्यांची गायकवाडांनी खिल्ली उडवली आहे। आम्ही काय फार मोठं काही केलंय की ज्याच्यामुळे फार सरकार कोसळणार का सरकार अडचणीत येणार? एक मामूली नॉन कॉन्झ्युमर ऑफेन्स आहे, अदखलपात्र गुन्हा आहे। ज्याची अदखलपात्राचा असतं की ज्याची दखल नाही घेत तो अदखलपात्र। त्याला काय इंजुरी आहे का, तो काय फार सिरियस आहे का, त्याची फिर्याद आहे? त्याची फिर्याद पण नाही आहे, पण त्यांच्या समाधानाकरता विरोधकांच्या मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितलं असेल। मारहाण करणाऱ्या आमदार गायकवाडांना या प्रकरणात अटक होणार की केवळ जनतेला दाखवण्यासाठी केलेली तात्पुरती कारवाई ठरणार, याबाबतही चर्चा रंगली आहे। पुढच्या राजकीय बातमीकडे। राज्यात पुन्हा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला उधाण आलंय, त्याला कारणही तसंच ठरलंय। पाहूयात 60 सेकंदात बातमी। एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्याचा मोठा दावा संजय राऊत यांनी केला। दोन्ही ठाकरेंची युती रोखायची असेल तर मला मुख्यमंत्री करा अशी मागणी शिंदेंनी केल्याचं राऊत यांचं म्हणणं आहे। एवढंच नव्हे तर त्यासाठी आपण शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्यासाठी तयार असल्याचंही शिंदेंनी सांगितलंय। मात्र अमित शहांनी शिंदेंची मागणी धुडकावून लावल्याचंही राऊत यांचं म्हणणं आहे। मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल, याच्यावर दोघांनी चर्चा केली। याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदे जी क्या आपके मन में क्या है? तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे। राऊतांच्या या दाव्यामुळे शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून नवनव्या चर्चांना उत आलाय। त्यामुळेच दोन्ही ठाकरेंनी युती केली तर राज्यातील राजकीय समीकरण बदलणार एवढं नक्की। दरम्यान राऊतांच्या दाव्याबाबत मंत्री उदय सामंतांनी पलटवार केलाय। शिंदे अमित शहांना भेटले तर तुमच्या पोटात का दुखतोय असा सवाल त्यांनी केलाय। तर राऊतांचं भाकीत खरं ठरतं असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। माननीय एकनाथ शिंदे साहेब अमित शहा साहेबांना जर भेटले असतील तर यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही। त्यांच्या पोटदुखीवरचा उपाय आपला दवाखाना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काढलेला आहे, हे देखील मी सकाळी सांगितलं। पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की एखादा फेक नरेटिव्ह सेट कसा करायचा हे या सगळ्या मंडळींना अचूक कळलेलं आहे। अनेक अशा पद्धतीची संजय राऊतांची मी वक्तव्य सांगेन
की त्यांनी ती वक्तव्य केली त्यावेळेला त्याच्यावर टीका टिप्पणी झाली, परंतु त्यांनी केलेलं वक्तव्य, त्यांनी केलेली टीका, त्यांनी दिलेली माहिती ही कालांतरानं खरीच ठरलेली आहे. त्यामुळं आज संजयराव राऊतांनी केलेलं वक्तव्य हे कालांतरानं खरं ठरण्याकरता थोडा वेळ वाट बघूया. शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी एक मोठा दावा केलाय. मुंबई पालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे असा आरोप त्यांनी केलाय आणि त्यामुळेच त्यांच्या नेत्यांना आयकर विभागाच्या नोटीस येत आहेत असं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. पावसाळी अधिवेशन सुरू असताना एकनाथ शिंदेच्या दिल्ली वारीनं काँग्रेस आणि ठाकरे सेनेनं देखील भाजप आणि शिंदेंना टोला लगावलाय. इन्कम टॅक्सनी नोटिसेस का पाठवल्या, कशासाठी पाठवल्या? कारण का आज एकनाथ शिंदे साहेब हे सत्तेत आहेत आणि सत्तेत असणाऱ्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या घरच्यांकडे जर इन्कम टॅक्स नोटिसा पाठवत असेल, त्यांच्या मंत्र्यांच्या घरी नोटिसा पाठवत असतील, तर मग कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना असं वाटत असेल की आतल्या आत काही कुरघड्या होत आहेत का, आणि त्याचीच पत्र घेण्यासाठी कदाचित दिल्लीला एकनाथ शिंदे साहेब गेले असावेत अशी सुद्धा चर्चा तिथं सुरू आहे. आता विधिमंडळातल्या घडामोडींकडे. विनापरवानगी भोंग्यांचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. अवैध भोंग्यांचा मुद्दा भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. तर उत्तर देताना फडणवीसांनी विनापरवानगी भोंग्यांसाठी पोलीस जबाबदार धरणार असं म्हटलंय. या चर्चेदरम्यान खासदार संजय राऊतांवर देखील निशाणा साधण्यात आलाय. त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल, त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इन्चार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल, त्याला जबाबदार धरलं जाईल. विना परवानगी भोंग्या करतात त्याला जबाबदार धरलं जाईल. त्यामुळे अहवालाची आवश्यकता पडणार नाही. आणि आपण जे सांगितलं की तक्रार करता समजा जर त्या ठिकाणी काय दंड आला, जर काही दंड आला तर त्यातला 50% दंड हा तक्रारकर्त्याला द्यायचा. सजेशन फॉर ॲक्शन. मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले आहेत. मी मनापासून अभिनंदन करतो, त्याच्यात काही कुठेही दुमत नाहीच आहे. काम मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडनं इतकं चांगलं काम होतं, पण त्या सकाळच्या 10च्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे, त्याचाही विचार करा. नाही, त्याच्याकरता त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे, पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे. तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू. विधानसभेनंतर वळूया विधान परिषदेकडे. जनसुरक्षा विधेयक मंजूर होण्यापूर्वी सुरू असलेल्या चर्चेत सत्ताधारी आणि ठाकरे सेनेच्या आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. नक्षलवादी विचारधारा मारून बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली असं विधान भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि त्यानंतर ठाकरे सेनेच्या आमदारांसह सर्व विरोधकांनी सभात्याग केला. आज सभागृहामध्ये सन्माननीय माजी मुख्यमंत्री आता नाही आहेत, ते गेले. नाही तर मला त्यांना देखील सांगायचं होतं की ज्या कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी शिवसेना बनवली, या विचारधारेला मारूनच ही शिवसेना बनली. विचारधारा मारून म्हटलं तर चुकीचं काय म्हटलंय? माझं चुकीचं काय? मी याच्यामध्ये स्पष्टीकरण अजून पुढे जाऊन देऊ शकतो. अजून पुढे जाऊन देऊ शकतो स्पष्टीकरण. तुम्हाला मान्य आहे का सर? मारून म्हणजे काय म्हणायचं? हा, मारून म्हणजे काय? विचारधारा वेगळी करून केलं. हा, जनसुरक्षा विधेयकाला उद्धव ठाकरेंचा विरोध केला. या विधेयकाचं जनसुरक्षाऐवजी भाजप सुरक्षा असं नाव करावं अशी टीका त्यांनी केली. या विधेयकामध्ये नक्षलवाद्यांचा बिमोड असा उल्लेख नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. बहुमताचा वापर करून दुरुपयोग सुरू असल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर केला. शिवसेना प्रमुखांची शपथ घेऊन सांगतो. पूर्वी जसं मिसा कायदा होता, जसं टाडा कायदा होता, तसंच हा आता जनसुरक्षा कायदा आणलेला आहे. मला असं वाटतं याचं नाव जनसुरक्षेच्या ऐवजी भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे, कारण भाजपच्या विरोधात जो बोलेल तो जणू काही देशद्रोही आहे असा त्यांचा तो समज आहे. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ, पण तुम्ही ते त्यातले शब्द जे आहेत त्याच्यात सुधारणा करा. त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देशविघातक कृती करणारे, देशद्रोही वगैरे वगैरे जे काय आहेत, नक्षलवादी, याचा उल्लेख करा आणि परत बिल आणा. जनसुरक्षा विधेयकाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी देखील विरोध केलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी टीका केली. हे विधेयक महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा नष्ट करणार आहे असा आरोप त्यांनी केलाय.
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात न्यायालयात लढा देईल अशी पोस्ट प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे. बघा, आंबेडकरांचं एक ट्विट आपण पाहूया. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा नष्ट करणारा आहे. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात न्यायालयात लढा देईल असं ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. पुढच्या बातमीकडे, मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चात सहभागी मुस्लिम महिलांनी केलेल्या टीकेवर आता मंत्री नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. मराठीवर प्रेम असेल तर मदरशांमध्ये उर्दू बंद करून मराठी सक्ती करा असं आव्हान नितेश राणेंनी दिलंय. नितेश राणेंनी सांगितलं की दाढी आणि त्या गोल टोपीवाल्यांकडे जा आणि त्यांना विचारा मराठी येते की नाही. तर त्याला उत्तर मी आज देऊ इच्छिते की मी त्याच दाढी आणि गोल टोपीवाल्या समाजाला बिलॉंग करते आणि आज तुमच्या समोर मराठीत बोलत आहे. माझ्या रक्तात मराठी आहे, माझ्या ओठांवर मराठी आहे आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे. हे मुसलमान बांधव त्यांच्या सभेमध्ये मनसेना आणि युबीटीच्या सभेमध्ये आले, बोला का मी बघा आम्ही मराठी बोलतो, तो उद्याचा आजान मराठीमध्ये करायला सुरू करा ना. एवढंच मराठीवर प्रेम आहे ना, चला आजान मराठीमध्ये करा. सगळ्या मदरसामध्ये उर्दू बंद करून टाका आणि तिथे मराठी. पुढच्या बातमीकडे, शनी शिंगणापूर देवस्थानात तब्बल 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. पाहुयात 60 सेकंदात बातमी. शनी शिंगणापूर देवस्थानात सुरू असलेल्या घोटाळ्यांच्या मालिकेचे पडसाद विधिमंडळात उमटलेत. देवस्थानात समाजकंटकांकडून मोबाईल ॲपद्वारे जवळपास 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. त्यावर उत्तर देताना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत. इथं 39 कोटीचा घोटाळा म्हणतायत, ते बोलताना 100 कोटीचा घोटाळा. या सगळ्या ॲपची आणि एकूण भक्तगण आणि त्याला पैशाने गुणलं तर 500 कोटीपेक्षा जास्त पैसे ह्या ॲपमध्ये जमा झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, लॉ अँड ज्युडिशियरीला मी या ठिकाणी असे आदेश दिले आहेत की यांच्यावर FIR दाखल करा आणि पोलिसांना सांगितलेलं आहे की बाहेरची टीम पाठवून या ठिकाणी याची पूर्ण चौकशी करा. एका अहवालानुसार देवस्थानात बोगस कर्मचारी दाखवून कोट्यावधी रुपये लाटल्याचंही काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. देवस्थानातील घोटाळ्याकडून वळूया आता दूध भेसळीकडे. राज्यात दूध भेसळीचं मोठं रॅकेट सुरू आहे आणि याचा थेट विधान भवनातच डेमो दाखवण्यात आलाय. पाहूयात 60 सेकंदात बातमी. मुंबईकर आणि पुणेकर भेसळयुक्त दूध पितात असा खळबळजनक दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांनी केलाय. एवढंच नव्हे तर विधान भवनातच दुधात कशा प्रकारे भेसळ केली जाते याचा डेमो देखील दाखवला. तर सरकार तुमचं आहे आणि दोषींवर कारवाई करा. डेमो काय दाखवताय असा जोरदार टोला विजय वडेट्टीवार यांनी हाणलाय. आणि एका बाजूला शेतकऱ्यालाही लुटायचा, ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं, असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे. आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे. अजामीनपात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे. काय सगळं नौटंकी आणि नाटक कशाला पाहिजे? कारवाई करायला पाहिजे. करा कारवाई, काम आहे तर. सगळे मंत्री तुमचे, मी मंत्री तुमचा. सरकारनं निदान सत्तेतील आमदारांच्या तक्रारीची दखल घेऊन या भेसळखोरांच्या विरोधात कडक कारवाई करायलाच हवी. लाडकी बहीण योजनेबाबत भाजपचे आमदार राम कदम यांनी मोठा दावा केलाय. माझ्या मतदारसंघातील अनेक महिलांना पैसे मिळालेले नाहीत, निकषात बसणारे कागदपत्र असूनही त्यांना पैसे मिळत नाहीत असा दावा राम कदम यांनी केला. विधिमंडळातल्या अधिवेशनामध्ये राम कदम यांनी हा दावा केला की घाटकोपरच्या मतदारसंघामध्ये अनेक महिलांना पात्र असून देखील पैसे मिळत नाहीत अशी तक्रार केली. आपण लाडकी बहीण योजना सुरू केली, अतिशय क्रांतिकारी योजना. लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला. अध्यक्ष महोदय, आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला 2 महिन्याचे त्यांना पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले. आपण चेक केलं, त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का? आहे.
पण काही माहितीच मिळत नाहीये की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीयेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत, न येणार आहेत, न येत आहेत, तर काय कारण आहे, तिला तिचं कारण कळलं पाहिजे. आपण बघतो की विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये भाजपचे आमदार राम कदम यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे येत नाहीत असा आरोप केलेला आहे. पुढच्या बातमीकडे. राज्य लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या लिपिक आणि टंकलेखक परीक्षा 2023चा निकाल अद्याप लागला नाही. अनेक विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. निकाल कधी लागणार असा सवाल आता आमदार हेमंत रासनेने उपस्थित केला. परीक्षेच्या निकालाचा मुद्दा कोर्टात आहे. कोर्टाचा निकाल आल्यानंतर निकाल जाहीर करू अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिली. त्यांना आदेश त्यांच्या मनासारखे मिळाले नाहीत, आपल्यावर या प्रक्रियेवर अडचण किंवा स्थगिती आली नाही, ते हायकोर्टात गेले. आता ही न्यायिक प्रक्रिया आहे. मी आपल्याला वेळापत्रक आणि विद्यार्थ्यांची संख्याही दिली आणि मग न्यायालयात 8 जुलैपर्यंत यादी घोषित करू नका असे मौखिक आदेश होते. 9 जुलैला सुनावणी पूर्ण झाली. परवा ओरल त्या ठिकाणी जे निर्देश आदेश ज्याला आपण म्हणू ते कोर्टाने दिलेत, पण अपलोड केलेले नाहीत. त्यामुळे जशी ऑर्डर अपलोड होईल तसं आपण ही यादी घोषित करणार. पुढच्या बातमीकडे. IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांच्या AI चेहऱ्याचा वापर करून तब्बल 78 लाख रुपये लुटलेत. पाहूयात 60 सेकंदात बातमी. AIच्या मदतीनं विश्वास नांगरे पाटलांच्या चेहऱ्याचा वापर करून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला लुटण्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या बँक खात्यात 20 लाख जमा झाल्याचा बनाव रचत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी फसवलं. 6 दिवसात तब्बल 78 लाख 60 हजारांना लुटलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका वृद्ध दाम्पत्याला पोलीस अधिकारी बोलत आहे म्हणून फोन आला आणि त्याच्याद्वारे त्यांनी सांगितलं फोनवरती की तुमच्या बँक खात्यामधून काही सस्पिशियस ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि त्याबद्दल आपल्याला अरेस्ट होऊ शकते. जर ती टाळायची असेल तर त्यांनी काही रकमेची मागणी केली. त्या वृद्ध दाम्पत्यांनी बँकेतून त्यांना जवळपास 78 लाख रुपयांची रक्कम ट्रान्सफर केलेली आहे. याच्यामध्ये क्रांती चौक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अधिक तपास सुरू आहे. IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी देखील सायबर गुन्हेगारांपासून सतर्क राहण्याचं नागरिकांना आवाहन केलंय. जितेंद्र आव्हाडांनी गोपीचंद पडळकरांना डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे. विधान भवनात प्रवेश केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी भाजपचे आमदार पडळकरांना पाहिलं आणि त्यानंतर मंगळसूत्र चोराचा अशा घोषणा आव्हाडांनी दिल्या. मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा. मंगळसूत्र चोराचा. छांगूर बाबाचे पुणे कनेक्शन समोर आलंय. छांगूर बाबा लोणावळ्यात 16 कोटींची जमीन खरेदी करण्यासाठी पुण्यात आला होता. त्यानं मोहम्मद खान नावाच्या व्यक्तीची फसवणूक केली होती. मोहम्मद खान हा छांगूर बाबाचा पुण्यातील हस्तक होता. त्यानं आता छांगूर बाबाचे काळे कारनामे उघड केले. देशविरोधी कृत्य आणि धर्मांतराचा छांगूर बाबावर आरोप आहे. त्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. छांगूर बाबाची पुण्यात 16 कोटींची जमीन होती. छांगूर बाबाचं आता पुणे कनेक्शन समोर आलंय. लोणावळ्यात 16 कोटींची जमीन खरेदीसाठी तो आला होता. त्याच्या एका हस्तकानं आता छांगूर बाबावर गंभीर आरोप केले. मेरा उनका जान पहचान 2023 में जब दस्त हुआ ना, उससे 2, 3, 4 महीना या समझो 2023 पूरा ऐसा समझ लो, मेरा उनका बातचीत और मुलाकात जान पहचान रहा. उसके बाद में जब उन्होंने मुझे फंसाया, मैं कोर्ट में गया, उसके बाद से मेरा उनका कोई कन्वर्सेशन नहीं, कोई बातचीत नहीं. उन्होंने मुझे लगातार फंसाने की कोशिश की. आता रीलकडे. बातमी सातारा जिल्ह्यातून. रीलच्या नादात जीवघेणा स्टंट केल्यामुळे एक तरुण कारसह थेट 300 फूट खोल दरीत पडल्याची घटना घडली. पाहूयात 60 सेकंदात बातमी. हा जीवघेणा स्टंट आहे साताऱ्यातील पाटणमधल्या टेबल पॉइंटवरचा. रीलच्या नादात स्वतःच्या जीवाशी खेळ करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. कारची रेस वाढवून एकाच ठिकाणी गाडी गोल फिरवण्याचा फिल्मी स्टंट हा तरुण करत होता. त्याचवेळी गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि तब्बल 300 फूट खोल दरीत गाडी कोसळली. या अपघातात तरुण गंभीररित्या जखमी झालाय. चालक नाव आहे साहिल जाधव. याने जो स्टंट केला होता त्याच्याविरुद्ध आम्ही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो आता सध्या तपासावर आहे.
तसेच लोकांनी पर्यटकांनी सडावाघापूर येथे आणि पाटण जिल्ह्यामध्ये येताना सुरक्षतेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करावे. रीलच्या नादात या आधीही अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. वर्षा सहलीसाठी अनेक जण धबधब्यांची वाट धरतात, मात्र हाच धबधबा त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो. त्यामुळे निसर्गाचा आनंद जरूर लुटा, मात्र भान राखा, जीवाला जपा. बातम्या पावसाची. विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर पश्चिम विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जालना आणि परभणी जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित राज्यात शक्यता पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. गेल्या 4 दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. बघा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली विदर्भातील हे 5 जिल्हे इथे ऑरेंज अलर्ट आहे. त्याशिवाय वर्धा, अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट. यवतमाळ, बुलढाणा, जालना, परभणी इथे येलो अलर्ट आहे. बातमी परभणीतून. शाळेच्या फीवरून वाद झाल्यामुळे संस्था चालकाच्या मारहाणीमध्ये विद्यार्थ्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रवेशासाठी भरलेल्या पैशांच्या वारातून ही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आता संस्था चालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्णा तालुक्यातील इरणेश्वर परिसरातील हा प्रकार आहे. जगन्नाथ हेंडगे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. फीच्या वारातून हा सगळा प्रकार घडलेला आहे. या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. बंधू तिथे गेले की बाबा माझ्या मुलीला इथं का कर्मनं झाले, त्यामुळे सर तुम्ही आमच्या टीसी देऊन टाका. पण सरांचं म्हणणं असं आलं की माझ्या वर्षाचं एक ॲडमिशन गेलेलं आहे, त्यामुळे तुम्ही काय करा, वार्षिक पूर्ण फीस भरा, तरच मी तुम्हाला टीसी देईल आणि त्या टीसी तुम्हाला देणार नाही. या गोष्टीमधून दोघांचा तिथं वाद झाला. वाद होता होता केवळ 30 किंवा 40 हजारासाठी आमच्या बंधूचा चव्हाण सर आणि त्यांच्या मिसेसनं तिथं लाथाबुक्क्याने मारहाण करून जीव घेतलेला आहे. पण नाशिकमधून पोलीस प्रशासन करतंय काय असा सवाल उपस्थित होतोय, कारण उंटवाडी परिसरातील निरीक्षण गृहातून एक मुलगी बेपत्ता झाली आहे. या घटनेला 15 दिवस उलटले तरी देखील या मुलीचा अद्याप शोध लागला नाही. दुसरीकडे निरीक्षण गृहातील संरक्षण भिंत आणि सुरक्षेचे जाळे तोडून मुलगी बाहेर कशी गेली याबाबतही प्रश्न उपस्थित केला जातोय. तर पोलीस प्रशासनानं लवकरात शोध घ्यावा, अन्यथा आम्हाला आत्मदहन करावं लागेल असा इशारा मुलीच्या वडिलांनी दिलाय. आजपर्यंत, आज तारीख 11 तारीख, आजपर्यंत कुठलाही डेटा तिने खोललेला नाही आहे. आणि मी पूर्ण नाशिक फिरतोय, कंटिन्यू त्या अधीक्षक आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतोय, परंतु मला कोणताही ठोस पुरावा भेटत नाही आहे. त्यांना फक्त फोन केला का ते ठीक आहे आम्ही करतो एवढंच मला सांगता. त्याच्या पलीकडे मला आत्तापर्यंत त्यांनी कोणतंही उत्तर दिलेलं नाही. मी त्यांना कालच फोन करून सांगितलं माझी मुलगी 2 दिवसात जर नाही दिली तर मी बालगृहाच्या गेटवर डिझेल टाकून पेटवून घेणार आहे. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. बातमी रायगडमधून संशयास्पद बोटीच्या शोधादरम्यान विनापरवाना मच्छीमार बोटींबाबतची मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली. रायगडच्या समुद्रकिनारी तब्बल 1000 पेक्षा अधिक नोंदणी नसलेल्या मच्छीमार बोटी सापडल्या. नोंदणी नसलेल्या या बोटींबाबत आता मत्स्य संवर्धन विभागाला कारवाईसाठी यादी पाठवली. रायगडचे पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी ही माहिती दिली. जवळपास 1000 बोटी अशी आढळून आलेली आहे ज्याचे रजिस्ट्रेशन नाहीये. त्या सर्व बोटींची यादी करून आम्ही फिशरीज डिपार्टमेंटला पाठवलेली आहे, असिस्टंट कमिशनर फिशरीज आणि कमिशनर फिशरीजला, जेणेकरून त्यांच्यावरती कारवाई करता येईल की ज्या बोटीचा ते वापर करत आहात ते बोटी रजिस्टर्ड असली पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन ते कधी फिशिंगसाठी गेले आणि काही घटना घडली ते आपल्याला त्यांच्या लवकर शोध घेता आला पाहिजे आणि त्यांची काय हानी झाली तर त्याप्रमाणे त्यांना मदत करता आलं पाहिजे.